आज आपण गाणगापूर दर्शन कथा व दत्तगुरूंची अद्भुत लीला बघूयात। नृसिंह सरस्वती स्वामी अनेक वर्षे जगभर भ्रमण करून शेवटी गाणगापूर येथे आले। कृष्णा भीमा संगमजवळचे हे शांत पवित्र ठिकाण त्यांना अत्यंत आवडले। इथे ते काही काळ राहिले, भक्तांना मार्गदर्शन केले आणि एक एक गावकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले। त्या काळी गाणगापूरमध्ये पाण्याची मोठी टंचाई होती। विहिरी कोरड्या पडल्या होत्या, गावकरी त्रासात होते। सर्व लोक स्वामींना येऊन म्हणत, स्वामी आमची मदत करा। स्वामी शांतपणे हसत होते। त्यांना माहीत होतं की योग्य वेळ आली की चमत्कार घडेल। एके दिवशी स्वामी काही भक्तांसह जंगलाकडे गेले। ते एका ठिकाणी थांबले आणि जमिनीत स्वतःची करंगळी खुपसली। क्षणभर सगळे स्तब्ध झाले आणि पुढच्या क्षणी त्या ठिकाणाहून दिव्य पवित्र जल बाहेर येऊ लागले। लोक आश्चर्याने ओरडले, गंगा गंगा! गंगामाई प्रगट झाली आणि आजही तिथला प्रवाह भीमा गंगा संगम म्हणून ओळखला जातो। गाणगापूरचे हे पाणी आजही चमत्कारित मानले जाते। भक्तांचा विश्वास आहे की इथे स्नान केल्याने पापांचा नाश होतो, दुःख संकटे दूर होतात, मन शुद्ध होते, दत्तगुरूंची कृपा सहज मिळते। गाणगापूरला भेट दिली की मन वेगळ्याच शांततेने भरून जाते। गाणगापूर सोडण्यापूर्वी स्वामींनी सर्वांना सांगितले, मी निघून जातोय, पण इथे दररोज माझी उपस्थिती असेल। माझ्या भक्ताला इथे कधीही कृपा मिळणारच। आजही असंख्य भक्त सांगतात ते गाणगापूरला गेल्यावर चमत्कार घडतात, मन शांत होतं आणि दत्तगुरूंचे अस्तित्व जिवंत भासते। गाणगापूर ही कथा केवळ इतिहासातच नाही, तर ती एक अद्भुत आहे, श्रद्धेचा साक्षात्कार आहे। आजही लाखो भक्त गाणगापूरला जातात आणि म्हणतात, इथे आलो की दत्तांची कृपा आपोआप मिळते। भक्ती असेल तर दत्तगुरूंची कृपा नक्कीच मिळते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो। जय श्री गुरुदत्त।